पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। खरात प्रकरणानं राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडवली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर ठाम भूमिका घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। खरात यांचे प्रकरण अत्यंत गंभीर असून इंटेलिजन्सच्या आधारे आम्ही याचा भांडाफोड केलाय। या प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये। विरोधी पक्षाचे कोण कोण त्याच्याकडे गेले याचे पुरावे मी देऊ शकतो। सर्वात जास्त तर पुरावे माझ्याकडे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, माझं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। अशोक खरात प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर काटेकोरपणे मॉनिटरिंग सुरू आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या असून नाशिक पोलीस आणि एसआयटी यांच्या माध्यमातून सखोल तपास सुरू आहे। तपासात कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणात आणखी काही महिला पुढे आल्यानं प्रकरणाला नवे वळण मिळाले। अनेक महिला सामाजिक दबाव, भीती आणि बदनामीच्या कारणामुळे आतापर्यंत पुढे येत नव्हत्या, मात्र त्यांना धीर देऊन पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू असून काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महिलांना न्याय मिळवून देणं हेच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितले। विरोधकांनी काही मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय। हवेत बोलण्याला काही अर्थ नाहीये। ज्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत त्यांनी ते पुढे आणावेत। सरकार नक्कीच कारवाई करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांनी या प्रकरणावर राजकारण करू नये असा सल्लाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला। दरम्यान खरात यांच्यासोबत काही नेत्यांचे फोटो समोर आल्यानं विरोधकांकडून राजीनाम्यांची मागणी होतीये। यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, फोटोवरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही। ठोस पुरावे आवश्यक आहेत। कुणीही कोणासोबत फोटो काढू शकतो, मात्र ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून 40 किलोमीटर दूरवरून पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची, असा सवाल उपस्थित केलाय। तसेच मंत्र्यांबद्दल बोलणारे काही जण इतर प्रकरणांवर गप्प आहेत। सिलेक्टिव्ह बोलणं थांबवायला हवं। सरकारला या प्रकरणात राजकारण करण्याची अजिबात इच्छा नाहीये। आमचा इंटरेस्ट राजकारणात नाही तर महिलांच्या सन्मानात आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलंय।